मी राजू भिसे, वसईला राहतो. अ, जे काही शहराचा जो काही विकास होतो, तर कुठल्याही पद्धतीचा जो विकास आहे तो विकास नियोजन पद्धतीनं होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस श शहरी विकासाचं नियोजन नसतं, त्यावेळेस त्या शहरामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि आपण आता बघतो की अ, बरेचसे जे शहरं वाढलेले आहेत, तर त्या शहरामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे. त्या शहरामध्ये हाऊसिंगचा इश्यू आहे, स्वस्त घरं मिळत नाही आहे. त्या शहराचे जे उद्योगधंदे आहे किंवा जे इंडस्ट्रियल एरिया आहे, त्याच्यासाठी काम करायला येणारा जो कामगार वर्ग आहे, मायग्रंट, आपण त्याला मायग्रंट वर्कर्स बोलतो, तर त्यांच्या निवासाची आणि त्यांच्यासाठी जी व्यवस्था लागते ती व्यवस्था नाही आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी नियोजनाच्या गोष्टी आहे. आणि त्याचं जेव्हा नियोजन होत नाही, त्यावेळेस मग ते शहरं बकाल होतात. आणि त्या शहरामध्ये अ, जसं आता जर आपण विचार केला, तर जवळपास 70-80% जे नवीन शहरं जे तयार झालेले आहेत, तर त्या शहरांमध्ये सगळीकडे पुराचा हा इश्यू आहे की ते शहर जे वरून पडलेले ते पाऊस आहे, ते पाऊस झेलू शकत नाही. आणि ते पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे आणि त्या शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जर नियोजन करायचं असेल, तर हे प्रश्न जर सोडवायचे असेल, तर त्याचं जे मूळ आहे ते मूळ नियोजनामध्ये आहे. आणि त्या नियोजनासाठी कायदा केलेला आहे. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट हा कायदा बनवलेला आहे. नियोजनाचे नॉर्म्स आहे. आणि ते नियोजन करताना त्याचा प्रमुख जो महत्वाचा उद्देश आहे, तो उद्देश असा आहे की लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ हा इम्प्रूव्ह करणं. नियोजनाचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे की क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणं. आता आपण असेच करू शकतो की शहरामध्ये राहणारे जी लोक आहेत, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झालं की ते अजून खाली गेलेलं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जर आपल्याला प्यायचं पाणी मिळत नसेल, तर आणि ते जर मार्केटमधून आपल्याला परचेस करून घ्यायचं असेल, तर आपल्याला म्हणजे त्या शहराच्या ज्या गरजा, लोकांच्या ज्या गरजा भागवायला पाहिजे, ते होत नाही आहे. त्या शहरांमध्ये प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी जी आहे ती महानगरपालिकेची आहे. जर तो आपल्याला शाळा हव्या असतील, तर शाळेसाठी त्या जागेचं नियोजन केलं पाहिजे की किती पॉप्युलेशनच्या मागे किती जागेंवर आपल्याला शाळा उभ्या कराव्या लागतील. तसंच हेल्थ पोस्टचं आहे की त्या शहरामध्ये जेवढे नागरिक राहतात, त्या नागरिकांसाठी प्राथमिक हेल्थ पोस्ट किती असले पाहिजे, किती प्रकारचे हॉस्पिटल असले पाहिजे, याचे नियम आहेत. आणि त्याचा रेशो आहे, प्रत्येक नागरिकांमध्ये किती हजारो नागरिकांमागे तो रेशो जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी जमीन लागतं, त्याच्यासाठी पैसा लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे नियोजन आहे, हे नियोजन शहरामध्ये करणं गरजेचं आहे. बरं, आपल्या शहरामध्ये बराचसा जो वर्किंग क्लास काम करतो, तर त्यांच्यासाठी स्वस्त घराचं पण नियोजनाची आवश्यकता आहे. आणि स्वस्त घराचं जर नियोजन होत नसेल आणि ती जबाबदारी सरकार घेत नसेल, इंडस्ट्री घेत नसेल, तर मग आपल्या इथे ज्या कामगार वस्त्या ज्या आहेत, जे स्लम आहेत, ते उभे राहतात. आणि मग ते सांगतात की अतिक्रमण झालं. अतिक्रमण झालं हे का होतं? कारण का इथे स्वस्त घरांचा पुरवठा नाही आहे. स्वस्त घराचा पुरवठा जर असता आणि त्यासाठी सरकारची जी म्हाडा आहे, नंतर MMRDA आहे, ह्या लोकांनी जर घर बनवले असते, स्वस्त घरं बनवले असते, तर इथे अतिक्रमण झाले नसते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार केला पाहिजे. आणि जे रूट कॉज आहे शहरी प्रश्नांचं, ते रूट कॉज जे आहे प्लॅनिंग आहे. आणि त्या प्लॅनिंगमध्ये जमीन आहे आणि जमिनीचं अर्थकारण आहे. तर जमीन जमिनीपासून जास्तीत जास्त नफा कमावणं हे रिअल इस्टेटचा जो बिझनेस आहे त्यांचा मुख्य धंदा आहे. आणि शहरी पॉलिटिक्स आणि शहरी जे राजकारण आहे आणि शहराचं जे नियोजन आहे, ते त्याच्यावर पूर्णपणे हे जे रिअल इस्टेट लॉबी आहे त्याचं कंट्रोल आहे.
आणि ते त्यांच्या दिशानिर्देशानुसार शहराला वाढवत असतात. म्हणजे शहराचं नियोजन जरी केलं, मास्टर प्लॅन जरी बनवला, तर त्याच्यामध्ये कुठले रिझर्वेशन कधी काढले जातात हे पण आपल्याला माहीत नसतं. आणि याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी फार महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असेल तर शहरांमध्ये जागृत नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे. आणि त्यांनी चौकस पद्धतीनं, म्हणजे डोळे उघडे ठेवून ह्या सगळ्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. आणि आपल्या शहराचं नियोजन, मॅनेजमेंट हे कसं अजून प्रोग्रेसिव्ह पद्धतीनं करता येऊ शकेल आणि जे शहरातले जे सगळे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी सहाय्य होऊ शकेल, त्याच्यावर जागृत नागरिकांनी आपली चळवळ उभी करणं गरजेचं आहे. आणि जे जे नियोजन आहे, शहरी नियोजन जे आहे, हा शहरी नियोजन हा तांत्रिक मुद्दा नाही आहे, हा पॉलिटिकल मुद्दा आहे. पॉलिटिकल मुद्दा का बोलतो की कारण का जमीन ही रिसोर्स आहे, पाणी हे रिसोर्स आहे, आणि याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचे जे निर्णय आहे ते नियोजनामध्ये असतात. आणि ते नियोजनामध्ये त्याच्यासाठी काही कायदे आहेत, त्याच्यासाठी काही नियम आहेत. त्या कायद्याचं आणि त्या नियमाचं सर्रास उल्लंघन केलं जातं. आणि जे प्लॅनिंगचे जे स्टँडर्ड्स आहेत त्या स्टँडर्ड्सचं पण उल्लंघन केलं जातं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुनर्स्थापित करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जागृत नागरिकांची भूमिका फार महत्वाची आहे. आणि जागृत नागरिकांनी इथल्या राजकीय जी व्यवस्था आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे, त्याला जबाबदेही बनवणं गरजेचं आहे.